गुरुग्राम भारताची IT राजधानी बनवणाऱ्या या शहरात सोशल मीडियावरील एका 15 सेकंदाच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे। एक तरुण, एक गाय आणि चिकन मोमोज असा हा वाद आहे। एका प्रसिद्ध यूट्यूबरने गायीला चिकन मोमोज खाऊ घातले आणि त्यानंतर सुरू झाला एकच वाद। नेमकं काय घडलं, हा यूट्यूबर नेमका कोण आहे, सर्व काही जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गुरुग्राममध्ये एका धक्कादायक व्हिडिओने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। होय, सोशल मीडियावर चिकन मोमोज गायीला खाऊ घालणारा एक तरुण ऋतिक चंदना उर्फ डोपरमॅन याचा व्हिडिओ आता मोठ्या वादाचं रूप धारण करतोय। हा व्हिडिओ जसजसा पसरत गेला तसतशी संतापाची लाट देशभर उसळू लागली। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, गोरक्षक घटकांचा आक्रोश आणि पोलिसांवर प्रचंड दबाव अशी परिस्थिती निर्माण झाली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपची पडताळणी करत सेक्टर 56 पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई केली। ऋतिक विरुद्ध इथे FIR नोंदवला गेला। धार्मिक भावना दुखावणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरण गंभीर आहे आणि त्यानंतर ऋतिक चंदना स्वतः पोलिसांसमोर हजर झाला। पोलीस चौकशीमध्ये त्याने मान्य केलं, हा व्हिडिओ सोशल मीडियासाठी शूट केला होता आणि हो, पैसे आणि लोकप्रियतेसाठीच केला होता। आपण हा व्हिडिओ शूट केल्याचं त्यानं मान्य केलं। नंतर पोस्ट केलेल्या माफीनाम्यात त्यानं स्वतःची चूक देखील कबूल केली आणि आपण ब्रेन वॉश झालो होतो असा दावा त्यानं केला। परंतु या प्रकरणानं उधळलेली आग इथंच शांत होत नाही। स्थानिकांच्या संतापाचा ज्वालामुखी फुटला आणि एका टप्प्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली। व्हिडिओ समोर आल्यानंतर ऋतिकला काही ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचं आणि त्याला रस्त्यावर फिरवण्यात आल्याचंही रिपोर्टनुसार समोर आलं। जमावाच्या हिंसाचारावरही दुसरा FIR दाखल झालेला आहे। एक 15 सेकंदाचा व्हिडिओ, सोशल मीडिया ट्रेंड आणि देशभर पेटलेला वाद, हा संपूर्ण प्रकार एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो। सोशल मीडिया यावर फेमस होण्यासाठी आपण किती दूर जाणार आणि धार्मिक भावना, कायदे आणि समाजातील शांतता याचा विचार कोणी करणार आहे का? गुरुग्राममधील मोमो विवाद अजूनही चर्चेत आहे। कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि सोशल मीडियावर चर्चा तापलेली आहे। या घटनेचा शेवट काय होणार ते येणारा काळच ठरवेल। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार।